आमचा रोजचा 400-500 रुपयाचा किंवा 100-200 रुपयाची जीविका मच्छीमारी करून आम्हाला चालत होती ते आमची पूर्णपणे बंद पडणार आहे. 10,000 मच्छीमार या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी उपस्थित राहील. उजनी धरणातील मासेमारीसाठी राज्य सरकारकडून आता ई टेंडर खुलं झालेलं आहे आणि त्या टेंडरच्या विरोधात उजनी पट्ट्यातील मच्छीमारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आज इंदापूर मार्केटमध्ये हे सर्व मच्छीमार जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी एक निर्णय केलेला आहे. 31 ऑगस्ट रोजी हे मच्छीमार जे आहेत ते आता जलसमाधी आंदोलन करणार आहेत. शासनाच्या विरोधात हे टोकाचं पाऊल मच्छीमारांकडून उचललं जाणार आहे. थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय मागणी असणार आहे, कशासाठी हा निर्णय घेतलाय? आमचा उजनी धरणावरती पारंपरिक मच्छी व्यवसाय आहे आणि ह्याचंही टेंडर निघून आहे, टेंडर प्रक्रिया निघून आहे. त्यासाठी आम्ही सोलापूर सिंचन भवन या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलं की 20 तारखेपर्यंत तुम्हाला निर्णय चांगल्या पद्धतीने देऊ. आम्हाला आशा होती की त्यांच्याकडून ही स्थगितीचा विषय सगळा होईल, परंतु 20 तारीख गेली. काल त्यांनी अचानक टेंडर ओपन केलं. त्याच्यामध्ये त्यांची प्रक्रिया चालू आम्हाला दिसते. म्हणजे शासन आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नाही असं आम्हाला भास होतोय. त्याच्यामुळे आम्ही उद्याचं जे जलसमाधी आंदोलन जे आम्ही करतोय त्या कारणामुळे की उद्याचं आमचं जे भविष्य आहे ते मुलाबाळाचं आम्ही उघड्यावरती येऊ शकतो. आमचा रोजचा 400-500 रुपयाचा किंवा 100-200 रुपयाची जीविका मच्छीमारी करून आम्हाला चालत होती ते आमची पूर्णपणे बंद पडणार आहे. त्याच्यामुळे आम्ही हा उद्याचा जलसमाधी आंदोलन हे आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून मरू. किती दिवस झाला मासेमारी करता? मला 35 वर्ष झाली. बरं, मग आता ई टेंडरला का विरोध आहे? हे टेंडरला म्हणजे आमच्या उपजीविकेचं साधन आहे. आम्ही काय शासनाला नोकरी मागत नाही किंवा कर्ज मागत नाही. आमचं जे चाललेलं आहे तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही पास ठेवा आणि आम्हाला उजनी धरण जे आहे मच्छीमारीसाठी म्हणजे कसा पास? पास म्हणजे महिन्याला पास घ्या ना तुम्ही. किती? महिन्याला पास घ्या, 500 रुपये पास घ्या. त्यात पूर्वी काय होता? वाढ होता की पण जलसंपदा विभागाचे लोक पास फाडायला येणार. तिथे जाऊन कोण पास फाडीन? आंदोलन केलं, शासन ऐकत नाही का? आंदोलन केलं, शासन ऐकत नाही. सोलापूरला देखील ठिया मांडला होता. शासन कुठल्याही बाबतीत सहकार्य करत नाही, ऐकत नाही आणि त्यांनी दिलेले आश्वासनही पाळत नाही. कारण कालच आम्ही आपल्या राज्याचे ह्या खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटलो आणि भेटल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक थोड्या दिवसात आपण मिटिंग लावूया आणि त्यातून मार्ग काढूया. परंतु आम्ही रोड मधून रिटर्न येत असतानाच 2 तासाच्या आतच लगेच त्यांनी टेंडर ओपन केले आणि त्यामुळे हा आम्हाला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय. बरं, किती लोक साधारणपणे या आंदोलनात सहभागी होतील? काय एकंदरीत कशा पद्धतीनं तुम्ही शासनाला विनंती करणार आहे की हे पाऊल आम्हाला उचलायचं नाहीये, मात्र नाईलाज म्हणून तुम्ही पुढे जाताय? या ठिकाणी आता जे आम्ही जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 10,000 मच्छीमार या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी उपस्थित राहील आणि शासनाने ह्याच्यावरती जर तोडगा काढला तर बरं आहे, नाहीतर आम्हाला आत्महत्या म्हणजे जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही. का मासेमारी का धोक्यात येईल ई टेंडरमुळे? ई टेंडरमुळे त्याची मनमानी चालेल, तो स्वतः मालक राहील, त्याच्या मनमानीनुसार मच्छीमारी करावं लागेल. 1 रुपयामध्ये 2 जण भागीदार होतील. मग उद्या जर तो 50% म्हणला तर ते मच्छीमारांना परवडत नाही. कारण त्याच्यामध्ये जाळी भांडवल आहे. कारण सरकार दर 15 दिवसाला सीजन बदलत असतो. प्रत्येक वेळेस 15 दिवसाला जाळी बदल करावा लागतो. आडतदारांना काय फटका बसेल? आडतदारांना मच्छीमारांची जर त्यांचं पिळवणूक झाली किंवा मच्छीमारांना जर निम्यावरती मास त्या निम्यामध्ये आमचं सुद्धा हे तर मच्छीमारी येतील अशी शंकाच आहे, गॅरंटी नाही. आम्हाला मग पर ह्याच्यातून माल मागवा लागेल, पण त्याला एवढी मागणी राहणार नाही जशी या उजनीच्या माशाला मागणी, तशी पर राज्यातील किंवा तळावरील मालाला मागणी राहत नाही. तर आपण बघतोय की मच्छीमारांचा ई टेंडर प्रक्रियेला का विरोध आहे? कारण ही टेंडर प्रक्रिया जर या ठिकाणी राबवली गेली तर मच्छीमारांचं जे जीवनमान आहे, ज्याच्यावरती घर प्रपंच चालतात ते तर अडचणीत येतीलच, मात्र या ठिकाणचे जे मासळी बाजार चालतात ते देखील धोक्यात येतील अशी भीती आडतदारांना आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर.